तर आम्ही आज कॉलेजमध्ये व्हे ड्रिंक तयार केली. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी व्हे ड्रिंक हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. व्हे ड्रिंक हे दुसरं काही नसून पनीर तयार करताना राहिलेलं वेस्ट प्रोडक्ट म्हणजे ते पनीरचं राहिलेलं पाणी त्यापासून सुंदर असं शीतपेय पण तयार होतं. ते नेमकं कसं तयार होतं ते तुम्हाला मी लॉग मध्ये पुढे सांगतो. तर आजचा विषय असा होता की आम्हाला आज कॉलेजमध्ये व्हे ड्रिंक आणि पनीर तयार करायचं होतं. तर पहिल्यांदा आम्ही जेवढं काही साहित्य लागणार होतं ते एका जागेवरती जमा करून घेतलं आणि मग त्यानंतर दुधाची फॅट वगैरे चेक करून घेतली आणि मग त्यानंतर एका पातेल्यामध्ये 5 लिटर दूध काढून घेतलं आणि मग त्यानंतर सगळं दूध 80 ते 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत उकळून घेतलं आणि मग त्यानंतर दुधाला पाडण्यासाठी त्यामध्ये सायट्रिक ऍसिड टाकायचं होतं. आमच्याकडे सायट्रिक ऍसिड हे क्रिस्टल फॉर्म मध्ये होतं त्यामुळे आम्ही 10 ग्रॅम सायट्रिक ऍसिड मोजून घेतलं आणि 100 ml पाण्यात नीट मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर दूध 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड होऊन दिलं आणि त्यानंतर मग आपण जे सायट्रिक ऍसिडचं सोल्युशन बनवलं होतं ते दुधामध्ये टाकलं आणि सगळं दूध फाडून घेतलं. तेवढं झाल्याच्या नंतर जे फाटलेलं दूध होतं ते एका कपड्याने गाळून घेतलं आणि फडक्यामध्ये जे पनीर होतं ते पनीर प्रेसिंग मशीन मध्ये प्रेसिंग साठी ठेवून दिलं आणि मग त्यानंतर आपलं व्हे ड्रिंक तयार करण्याची प्रोसेस चालू केली. तर आपलं 3.5 ते 4 लिटर व्हे निघालं होतं त्यामुळे आपण त्यामध्ये 400